कर्जत खालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या प्रभू श्रीराम प्रति अयोध्या या भव्य आध्यात्मिक प्रकल्पातील 30 फूट उंच भव्य श्रीराम मूर्तीच्या उद्घाटन सोहळ्याचं आयोजन दहिवली येथील गणेशघाट परिसरात भक्तिभावात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झालं। भगव्या पताका, शंखध्वनी आणि जय श्रीरामच्या घोषानं संपूर्ण परिसर राममय झाला होता। परिसरातील तसंच कर्जत खालापूर मतदारसंघातील हजारो श्रीराम भक्तांनी उत्स्फूर्तपणे या सोहळ्यास उपस्थित राहून प्रभू श्रीरामांच्या मूर्तीसमोर ते नतमस्तक झाले। या भव्य सोहळ्याला विविध पक्षांचे मान्यवर, स्थानिक नेते, संत महंत आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यामध्ये माजी आमदार सुरेश लाड, श्री 1008 महामंडलेश्वर श्री महंत चंद्रदेवदासजी महाराज, शिवसेनेचे नेते संतोष भोईर, भाई गायकर, राहुल डाळिंबकर, राजेश भगत, दीपक बेहरे, संभाजी जगताप, माजी नगराध्यक्ष शरद लाड, बळवंत घुमरे, राजेश लाड, साईनाथ श्रीखंडे, विशाल जोशी, रमाकांत जाधव, सुनील जाधव, विकास चित्ते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। भाविकांना मंत्रमुग्ध करणारा सांस्कृतिक कार्यक्रम। या कार्यक्रमानं मन हो रामरंगी रंगले या शीर्षकाखाली भावस्पर्शी संगीत रामायण सादर केलं। गायन, संगीत आणि रामकथांच्या सादरीकरणानं संपूर्ण वातावरण भक्तिरसात न्हालं होतं। या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना आजचा दिवस हा आपल्या हिंदू संस्कृतीच्या ऐतिहासिक क्षणांपैकी एक आहे। प्रभू श्रीराम हे केवळ एक आदर्श राजा नव्हते, तर अखंड भारताच्या सांस्कृतिक ओळखीचं प्रतीक आहे। या लढ्यात शिवसेनेचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान अमूल्य आहे। त्यांनी या विषयाला जिवंत ठेवलं आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृढ नेतृत्वामुळे अयोध्येतील मंदिर साकार झाले। ही मूर्ती म्हणजे त्याच संघर्षाचं प्रतीक आहे। माजी आमदार सुरेश लाड यांनी आपल्या मनोगतात म्हटलं की कर्जत खालापूर तालुक्यात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्ध वारसा लाभलाय। दहिवली गावचं नाव आता श्रीराम मूर्तीमुळे अजूनच उजळेल। आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद आहे। कार्यक्रमाचा समारोप जय श्रीरामच्या घोषात दीप प्रज्वलानं आणि भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडला। हजारो दहिवलीकर आणि कर्जत खालापूर मतदारसंघातील नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्याला साक्षीदार होण्याचा गौरव मिळवला। आज श्री रामनवमीच्या निमित्ताने कर्जतच्या उल्हास नदीच्या दुसऱ्या तीरावर प्रभू श्री रामचंद्रांची भव्य दिव्य अशी मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे। आपण साऱ्यांनी हा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी पाहिलेला आहे। खरं तर आम्हा कर्जतकरांचं भाग्य आहे की या ठिकाणी श्री प्रभू रामचंद्रांची मूर्ती विराजमान झालेली आहे। 22 जानेवारीचा ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशाने, जगभरातील असणाऱ्या हिंदूंनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारत देशातील प्रत्येक शहरामध्ये अशा भव्य दिव्य अशा श्रीरामांच्या मूर्ती उभारल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून खऱ्या अर्थाने रामराज्य हे आज या देशामध्ये आलेलं आहे मोदींच्या रूपाने। हे आपल्याला ह्या विचारातून या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे आणि जे कार्य नरेंद्रजी मोदी साहेबांनी देशामध्ये केलेलं आहे ते कार्य नक्कीच उल्लेखनीय आहे। श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर जे अयोध्येमध्ये 500 वर्षे संघर्षानंतर उभं राहिलेलं आहे, हे मंदिर खरोखरच आपल्याला श्रद्धेचं आणि आपल्या परंपरेचं, आपल्या धार्मिक परंपरेचं ते स्थान आहे आणि म्हणून आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे। ज्ञानेश्वर बागडे, विकासनामा, कर्जत।